नमस्कार. आज आपण बनवणार आहोत तोंडात टाकताच विरघळणारी गव्हाचं पीठ आणि गूळ वापरून बनवलेली ही बर्फी. याच्यासाठी आपल्याला कुठलाही एकतारी पाक वगैरे बनवण्याची गरज नाही. अगदी नवीन असाल तरीही तुम्ही परफेक्ट ही बर्फी बनवू शकता. इतकी साधी सोपी पद्धत आहे. कुठेही व्हिडिओ स्किप नका करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एक हाईप देखील नक्की करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर बघा इथे अर्ध्या वाटीला देखील कमी म्हणजे साधारण 3 ते 4 चमचे मी तूप घेतलेलं आहे. तूप काय करायचं आपल्याला हळूहळू वापरायचं आहे. इथे टोटल आपल्याला अर्धी वाटी तरी तूप लागणार आहे. त्यामुळे मी अगोदर इथे थोडंसं तूप वापरलेलं. तूप छान असं थोडंसं गरम झालं की इथे घ्यायचं आहे आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ. ही वाटी मेजरमेंटला ठेवलेली आहे. तुम्ही त्याच वाटीच्या मेजरमेंटने मोजमाप करा. बघा गच्च वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते पीठ चाळून घेतलेलं आहे आणि आपल्या तुपामध्ये हे टाकून द्यायचं आहे. आता मंद आचेवर याला साधारण 8 ते 10 मिनटं कमी गॅसवर भाजून घ्या. कारण इथेच गव्हाचं पीठ आपण जेवढं व्यवस्थित भाजू तेवढी आपली बर्फी जी आहे अगदी व्यवस्थित होणार आहे. घरामध्ये लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाही आवडेल आणि आरोग्यासाठी देखील खूप पौष्टिक अशी ही गव्हाची आणि गुळाची बर्फी आहे. त्याच्यामध्ये कुठलेही आपण साखरेचा अजिबात वापर करणार नाही. 8 ते 10 मिनटं बघा हळूहळू पीठ भाजायला व्यवस्थित सुरुवात होते. मंद गॅसवर ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. स्पॅच्युलाच्या मदतीने व्यवस्थित भाजत राहा जेणेकरून पिठाच्या गुठळ्या होणार नाही. हळूहळू जसं आपण भाजत जातो ना तसं पिठामध्ये मॉइश्चर तयार व्हायला सुरुवात होते, कारण आपण याच्यामध्ये तुपामध्ये भाजत आहोत. बघा अगोदर आपण 4 चमचे तूप वापरलं तर वितळलेलं. मी आता नंतर इथे परत 1 चमचा घट्ट तूप वापरत आहे. बघितलं इथं मी वापरलं 1 चमचा तूप आणि परत 1 चमचा तुपाचा वापर आपल्याला करायचा आहे. म्हणजे टोटल इथे आपल्याला अर्धी वाटी तूप लागणार आहे. हळूहळू भाजल्यानंतर बघू शकतो त्याचा कलर जसा बदलत आहे. फक्त याला कंटिन्युअस हलवत राहा. कुठेही एका ठिकाणी ठेवू नका, कारण मग पीठ काय होतं ना एका ठिकाणी जळतं. म्हणून आपल्याला याला कंटिन्युअस हलवत याला भाजत राहायचं. बघू शकता याला मस्त आता असा हळूहळू तांबूस रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये मॉइश्चर देखील व्यवस्थित तयार होत आहे. कलर असा बदलेपर्यंत आपल्याला परतायचं आहे आणि घरामध्ये आता मस्त असा सुगंध दरवळला पाहिजे अशा पद्धतीचं आपलं पीठ आता भाजलेलं आहे. घरामध्ये सगळ्यांना स्मेल येतो इतकं मस्त खमंग पीठ भाजायचं आहे. आता हे पीठ भाजून एक साईडला ठेवायचं. नंतर एका पातेल्यामध्ये 1 वाटी गूळ घेतलेला आहे. मी इथे बघा गूळ असा थोडासा फोडून घेतलेला आहे. आता ह्या गुळाचा आपल्याला अजिबात एकतारी पाक वगैरे बनवायचा नाही आहे. मध्यम गॅसवर गूळ टाकायचा. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा तूप घालायचं आणि या गुळाला काय करायचं नुसतं असं वितळून घ्यायचं आहे. काय ना याचा आपल्याला पाक वगैरे जर बनवला तर पाक जर जास्त बनला ना तर बर्फी ही कडक होते. म्हणून आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही. तर गूळ असा साधारण मध्यम गॅसवर वितळून घ्यायचा आहे. गूळ अगोदरच थोडासा असा फोडून घ्या जेणेकरून गूळ वितळायला सोपा जाईल. मी थोडासा असं त्याचे फोडून घेतले होते. फार मोठे मोठे खडे अजिबात घेऊ नका. मग ते तेवढे फुटायला वेगळा लागतो आणि गुळाचा जो आहे पाक बनायला सुरुवात होत असते. बघू शकता असे बुडबुडे आले की आता इथे आपण गॅस बंद करणार आहोत. जर तुम्ही इथे जास्त शिजवला ना तर आपली बर्फी जास्त कडक होईल, मऊसूत होणार नाही. नंतर जे भाजलेलं पीठ होतं त्याच्यामध्ये आपण जो गुळाचा पाक होता ना बनवलेला तो आता इथे आपल्याला टाकून द्यायचा. थोडंसं परतून बघायचं म्हणजे कुठे गुठळी राहता कामा नये पिठामध्ये देखील. आता इथे गॅस बंद ठेवा. बंद गॅसवरच आपल्याला ही सगळी प्रोसिजर करायची आहे. आता गूळ जो आपण वितळून घेतला होता तो गूळ या पिठामध्ये टाकून द्यायचा आणि याला थोडंसं अगदी नॉर्मल सेकंद थोडंसं परतून घ्यायचं आहे. गॅस चालू करा आणि एकदम थोडंसं परतून घ्या. काहीतरी थोडंसं परता, अजिबात जास्त परतू नका. जर तुम्ही इथे जास्त परतलं ना तर तुमचं बॅटर जे आहे हळूहळू भुरभुरल्यासारखं होतं आणि सगळं तुटक होते. आता बघा इथे मस्त कढईला सोडलेलं आहे. आता बघा इथे आपलं बॅटर जे आहे कढईने सोडायला सुरुवात केलेली आहे. आता इथे गॅस बंद करून टाका. म्हणजे बघा मी 1 मिनिटाच्या कमी इथे गॅस चालू केला होता फक्त थोडासा. आता मी गॅस बंद केला आणि त्याच्यामध्ये चव वापरण्यासाठी म्हणजे फ्लेवर जो युनिक फ्लेवर मी इथे देत आहे तो म्हणजे आहे जायफळ. जायफळाचा फ्लेवर जर तुम्ही इथे वापरला तर खूप छान होईल. आता जायफळ खिसून घातलं मस्त ताजं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. स्पॅच्युलाच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करा आणि गॅस बंद ठेवा. जर तुम्ही इथे गॅस चालू ठेवला तर तुमची बर्फी व्यवस्थित सेट होणार नाही. बघा हळूहळू आता मी हे सगळं मिक्स केलं आणि
आपलं बॅटर असं नॉर्मल कोमट असलं की नंतर एका प्लेटला तूप लावायचं आणि तूप लावून आपलं जे बॅटर बनवलं आहे ते आपण इथे याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. लक्षात ठेवा, फक्त जर तुम्ही गूळ टाकल्यानंतर जास्त वेळ परतला आणि बॅटर जर भुरभुरल्यावानी झालं तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सेट करू शकता. कोमट पाणी घाला. कोमट करून जर पाणी घातलं तर व्यवस्थित होतं. नंतर मी इथे असं सेट करून घेतलं आणि चौकोनी शेप दिला त्याला. याच्यामध्ये आवडीनुसार मी इथे आता थोड्याशा रोज पेटल्स वापरल्या. तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात ते वापरा आणि या रक्षाबंधनला ही पौष्टिक आरोग्यासाठी देखील, मुलांना देखील खूप पौष्टिक आहे. तर ही नक्की बनवून बघा. आता काय करायचं, थोडंसं कोमट असलं ना तेव्हाच हे ड्रायफ्रुट्स आणि रोज पेटल त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि एका वाटीच्या सहाय्याने प्रेस करून त्याला ठेवून द्यायचं आहे. गरम गरम असलं तर ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये व्यवस्थित सेट होतात आणि रोज पेटल्स देखील सेट होतात. आता थोडंसं कोमट असलं ना तेव्हाच याच्या वड्या पाडून ठेवायच्या, काढायच्या नाही. फक्त वड्या पाडून ठेवायच्या. काय ना, थोडंसं मग जर जास्त पूर्णपणे थंड झालं 1-1.5 तासाने जर तुम्ही वड्या पाडल्या तर पडणार नाही. म्हणून अगोदरच वड्या पाडून घ्यायच्या आणि नंतर याला अर्ध्या तासाने वड्या काढायच्या आहे. अर्ध्या तासानंतर तुम्ही याला वड्या काढू शकता. अर्धा ते पाऊण तास झाला ना, म्हणजे पूर्णपणे थंड झालं की आपली वडी अलगद निघून येईल. ते एखाद्या सराट्याच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने वडी काढून घ्या. हे बघा, आपली वडी अलगद निघणार आहे. अगदी परफेक्ट ही आपली बर्फी तयार झालेली आहे. ती पण पौष्टिक गूळ हे वापरून. कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. थँक्यू. बाय.